थँक्यू. डोळे बंद करूया आपण. देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. तो आईप्रमाणे आपलं सांत्वन करणारा देव आहे. आईप्रमाणे आपली काळजी घेणारा देव आहे. आईप्रमाणे आपल्याला सांभाळणारा देव आहे. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. माझे से संभालती है येशू भी वैसे संभालेगा. माझे से संभालती वैसे ही यीशु संभालेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा. तुझको कभी ना छोड़ेगा. जैसे संभालती वैसे ही यीशु संभालेगा. वैसे यीशु भी वैसे संभालेगा. अंधियारे इस जग में वो तुझको कभी ना छोड़ेगा. तुझको कभी ना छोड़ेगा. तुझको कभी ना छोड़ेगा. तुझको कभी ना छोड़ेगा. राहों में गर कांटे हो, मुसीबत भरा हो सफर, गोदी में तुझको उठा कर वो खुद चलेगा कांटों पर. खुद चलेगा कांटों पर. हुआ जैसे आंसू पोंछती है, यीशु भी आंसू पोंछेगा. तेरे हंसी के लिए वो अपना लहू बहाएगा. 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 तू आपल्या शरीरात रक्ताचा एक थेंब तुझ्या लेकरांसाठी वाहिलेला आहे. होय प्रभू, त्या रक्ताच्या एक थेंबाच्याद्वारे आम्हाला प्रभू जीवन मिळाले, आशीर्वाद मिळाले.
आम्ही पापापासून सोडवले गेलो, श्रापातून सोडले गेलो. खरोखर प्रभू आईप्रमाणे तू आम्हाला सांभाळणारा देव आहे. तुझं वचन किती खरं सांगतं, जशी पक्षी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते तसं माझ्या लेकरांनो मी तुम्हाला माझ्या पंखाखाली घ्यायला समर्थ आहे. मी तुम्हाला माझ्या पंखाखाली घेतो म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. कारण जो परात्पराच्या गुप्त स्थळी राहतो तोच त्याच्या आश्रयामध्ये, त्या सर्व समर्थाच्या आश्रयामध्ये राहतो. धन्यवाद येशू. हे परात्पराचे ते गुप्त स्थळ आहे, हे परमेश्वराचा आश्रय आहे, ज्या ठिकाणामध्ये आपण सुरक्षित आहोत. माझ्या देवा, आज परमेश्वर पुन्हा एकदा तुझी दया, तुझी कृपा तुझ्या वचनांद्वारे तुझ्या लेकरांना प्रकट कर. आजच्या वचनांद्वारे तुझ्या लेकरांना स्पर्श कर. जे दुःखी आहेत, निराशात आहेत, त्यांचं सांत्वन कर, त्यांचे अश्रू पुस, त्यांच्या हर एक प्रार्थनेचं उत्तर दे. तुझ्या लेकरांवर तुझी दया प्रकट कर. कारण देवा, बायबल सांगतं की तुझ्या प्रीतीची लांबी रुंदी उंची मोजण्या पलीकडे आहे. तुझी प्रीती ही लांबी रुंदी उंची मोजण्याच्या पलीकडे आहे. त्याचं माप घेणं अशक्य आहे. होय प्रभू, कदाचित समुद्राचं माप घेता येईल, आकाशाचं माप घेता येईल, पण तुझ्या प्रीतीचं माप घेणं अशक्य आहे. तुझ्या प्रीतीची लांबी रुंदी उंची मोजणं अशक्य आहे. ती प्रीती आज तुझ्या लेकरांना प्रकट कर. आज तुझ्या लेकरांचं सांत्वन कर, तुझ्या लेकरांची भेट घे. प्रभू मला सहाय्य कर, मला सहाय्य कर. येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. बोलो राजाओं के राजा की जय. थँक यू जीसस. तर आपण आज मायवार आहे आणि सर्वांना मायवाराच्या मदर्स डेच्या शुभेच्छा. सगळ्या आयांना देव खूप आशीर्वादित करो. कारण लेकराला जन्म द्यावं, एक नवीन जीवन या जगामध्ये आणावा, हे सामर्थ्य आणि ही शक्ती त्या परमेश्वराने एका आईला दिलेली आहे. आज आईच्या द्वारे आपण ह्या जगात आलेलो आहोत आणि प्रभू म्हणतो की माझं प्रेम सुद्धा आईसारखं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं प्रेम कसं आहे? आईसारखं. आणि म्हणून आज आपण त्या परमेश्वराला सर्वात अगोदर, ज्या आईच्या उदरातून आपल्याला त्या परमेश्वराने ह्या जगात आणलेलं आहे, त्या परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. त्या परमेश्वराचे आपण उपकार मानूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तू आमचा परमेश्वर आहे. देवा, तू तुझ्या योजनेप्रमाणे आमच्या आईच्या द्वारे तू आम्हाला या जगात आणलेला आहे. त्या आईला आम्ही आशीर्वाद देतो. त्या आईला सुखी ठेव प्रभू. त्या आईला तुझ्या उपस्थितीत, तुझ्या शांतीत ठेव प्रभू. तुझ्या जीवनात असू दे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. तर आपण वचनात जाणार आहोत. एशियाचं पुस्तक काढूया आपण वचन. एशियाचा अध्याय काढूया. एशियाचा अध्याय 66 अध्याय आणि 13 आणि 14 वचन वाचूया आपण की प्रभू आपल्याशी काय बोलत आहे. एशियाचं पुस्तक 13 आणि 14 अध्याय. धन्यवाद येशू. 66 अध्याय 13 आणि 14 सर्वांनी कान देऊन ऐका आणि आईप्रमाणे आपल्या देवावर विश्वास ठेवा. एशियाचं पुस्तक 66 अध्याय 13. जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसा मी तुमचे सांत्वन करीन. आणि येरुशलेमेत तुम्ही सांत्वन पावाल आणि तुम्ही हे पाहाल तेव्हा तुमचं हृदय आनंदेल आणि हिरवळीप्रमाणे तुमची हाडे नवी होतील आणि परमेश्वराचा हात
त्याच्या सेवकांकडे आहे असे कळेल, परंतु त्याच्या वैऱ्यांवर त्याचा क्रोध येईल. प्रेज लॉर्ड. प्रभू म्हणतो त्याच्या वैऱ्यांवर त्याचा क्रोध होईल. बायबल सांगतं की तुम्ही सांत्वन पावाल, मी तुमचे सांत्वन करीन, तुमचं हृदय आनंद करेन आणि हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे काय होतील. म्हणा हिरवळीप्रमाणे माझे हाडे नवे होतील. कारण सांत्वन करणारा माझा देव माझा परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे. आईप्रमाणे तो माझं सांत्वन करतो. मग आपण देवाजवळ कसं गेलं पाहिजे. एखाद्या लेकरासाठी प्रेज लॉर्ड कसं गेलं पाहिजे. लेकरासारखं. कारण बायबल मध्ये दिलेलं आहे की तो रागवला तरी तो जवळ घेईल. प्रेज लॉर्ड. तो रागवला तरी जवळ घेतो. प्रेज लॉर्ड. आई रागवते की नाही आपल्याला, चिडते की नाही, मारते की नाही. मारते ना. तसं कधी कधी आपल्याला शिक्षा पण होते बरं का, आईकडून आपल्या प्रभूकडून. पण बायबल सांगतो तो तरी जवळ घेईल. काढू वचन यशाचं पुस्तक 12वा अध्याय. यशाचं पुस्तक. आज आपण देवाचं प्रेम कशा प्रकारे आईसारखं आहे ते बघत आहोत. हालेलुया. आणि आईप्रमाणे देवावर प्रेम करा, आईप्रमाणे देवाच्या जवळ या, आईप्रमाणे देवाची स्तुती करा, देवाची भक्ती करा आणि देवाच्या जवळ राहा. हालेलुया. यशाचं पुस्तक 12वा अध्याय काढूया आपण वचन. आणि पहिलं वचन. आणि त्या दिवशी तू म्हणशील हे यहोवा मी तुझी उपकार स्तुती करतो, कारण जरी तू माझ्यावर रागे भरलास तरी तुझा क्रोध फिरला आहे आणि तू माझे सांत्वन करतोस. प्रेज लॉर्ड. जरी तू माझ्यावर रागे भरलास, म्हणजे देव सुद्धा रागवतो आईप्रमाणे, तरी तू प्रभू काय करतो. पण मी तुझा क्रोध फिरेल तुझा. हा. जरी तू माझ्यावर रागी भरलास तरी तुझा क्रोध फिरला आहे आणि तू माझं सांत्वन करतोस. तो आपलं सांत्वन करणारा देव आहे. कधी कधी देव रागी पण भरतो, आपल्याला रागवतो पण. कारण तो नेहमी म्हणतो ये माझ्या जवळ, माझ्यावर भरोसा ठेव, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्या कृपेत राहा, माझ्या आश्रयात राहा, माझ्या पंखाखाली राहा, तुझी चिंता माझ्या पायाजवळ टाक. पण आपण काय करतो, देवापासून दूर जायचा प्रयत्न करतो. आपण आपल्या शक्तीवर, आपल्याच बुद्धीवर भरोसा ठेवतो, आपण आपल्याच विचारांमध्ये असतो आणि कधी कधी देव रागवतो. तो बायबलमध्ये दिलेलं आहे की तुझा क्रोध फिरला आहे. त्याचा क्रोध फिरतो पण त्याचा क्रोध निघून पण जातो. कारण त्याचा क्रोध कुणासाठी आहे, त्याच्या वैऱ्यांसाठी. पण जे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात ते आनंद करतील आणि त्यांचं हृदय आनंद पावेल आणि त्यांची हाडे कशी होतील, नवीन होतील. हिरवळीप्रमाणे कशी होतील, नवीन होतील. माझी हाडे नवीन होतील, हिरवळीप्रमाणे नवीन होतील. कारण मी देवाकडून सांत्वन पावेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुढच्या वचनात पहा, देव माझं तारण आहे, मी भरोसा ठेवीन, भिणार नाही. कारण यहोवा म्हणजे यहोवाच माझं सामर्थ्य आणि गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. या वास्तव तारणाच्या विहिरीतून तुम्ही आनंदाने पाणी ओढा. आमेन. तारणाच्या विहिरीतून तुम्ही आनंदाने पाणी ओढाल. देवाचं वचन पाणी आहे, तारणाची विहीर आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. ती काय आहे, तारणाची. म्हणून येशू म्हटला की जो कोणी माझ्यातून पेईल, जो कोणी माझ्यातून खाईल, तो कधी तहानेलं आणि भुकेलं राहणार. लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही त्रासात असता, दुःखात असता, निराशात असता, आजारात असता, पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट तुमचा भरोसा असतो की माझा देव माझं सांत्वन करेल, माझ्या देवाकडून मी सांत्वन पावेल, त्याच्यामुळे माझं हृदय आनंद करेल, माझी हाडे सुद्धा नवीन होतील, हिरवळीप्रमाणे ते ताजेतवाने होतील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. होय, तुम्ही दुःखात ज्या वेळेस असता, त्रासात जेव्हा असता, हो माझा देव माझ्याकडे पाहिल असा तुम्ही भरोसा ठेवता. काय करता तुम्ही, भरोसा ठेवतो, भरोसा ठेवता. आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की तो माझं सामर्थ्य, माझं गीत आहे, माझं तारण
आनंदाने पाणी ओढेल. प्रेज द लॉर्ड. तारणाच्या विहिरीतून ते आनंदाने पाणी ओढेल. म्हणून त्या याकोबाच्या विहिरीजवळ त्या शोमरोनी स्त्रीला प्रभू येशू वाट पाहत होता. प्रभू म्हटला, तू जर माझ्याकडे पाणी मागितलं तर मी तुला असं पाणी देईल ते सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा काय होईल. ती तारणाची विहीर आम्हाला मिळालेली आहे. प्रेज द लॉर्ड. ती तारणाची विहीर आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे की तो परमेश्वर म्हटला की जरी मी रागवलं तरी मी काय करेल, तुला जवळ घेईन. हालेलुया. आणि म्हणून आपण 49 पण काढूया. यशाचं पुस्तक 49 बायबल मध्ये दिलेलं आहे. तो आमच्यावर दया करणारा देव आहे. यशाचं पुस्तक लक्षपूर्वक ऐका. ही वचन अशीच नाही, कारण ह्या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये आम्ही आशीर्वाद पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाचं तारण पाहत आहोत. आम्ही देवाचं सांत्वन पाहत आहोत. यशाचं पुस्तक काढूया आपण 15 वचन 49 13 वचन. अहो आकाशांनो गायन करा, अगो पृथ्वी उल्हास कर, अहो पर्वतांनो गायन करीत सुटा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचं सांत्वन केलं आहे आणि तो आपल्या पिडलेल्यांवर दया करेल. जे पिडलेले आहेत त्यांच्यावर तो काय करेल, दया करेल. म्हणून आनंद करा. प्रेज द लॉर्ड. म्हणून काय करा, आनंद करा. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. रागवला तरी तो आम्हाला जवळ घेईल. आमचं हृदय तो आनंदित करेल. आम्ही त्याच्याकडूनच सांत्वन पावणार आहे. म्हणून कधीही तुमचा त्रास, तुमचं दुःख अगोदर देवाला कळवा. अगोदर देवाला सांगा, देवाशी म्हणा, तू माझी आई आहे ना, तू माझा देव आहे ना, तू माझा तारणारा आहे ना, तू माझा निर्माण करता आहे ना, तू मला जगात घेऊन आलेला आहे ना. प्रभू तुझ्या योजनेनुसार आज मी हे जीवन जगत आहे किंवा ह्या जगामध्ये आहे. प्रभू मला तुझी गरज आहे. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये दिलंय. लक्षपूर्वक ऐका. जेव्हा छोटं लेकरू जोपर्यंत छोटं लेकराला आपली शी धुण्याचं कळत नाही तोपर्यंत त्याची आई त्याला स्वच्छ करते, धुवत असते की नाही. त्याची आई कधी ते घाण समजते, केळस करते का, नाही करत. तो प्रभू म्हणतो, मी माझ्या लेकरांना स्वच्छ करेन. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या लेकरांना स्वच्छ करेन. आज तर प्रभूने आम्हाला स्वच्छ केले, माहिती आहे तुम्हाला. काढूया आपण वचन. एका वचनात जाणार आहोत. एजबेकेलच्या पुस्तकात 36 अध्यायामध्ये. एजबेकेल 36 अध्याय. या वचनात प्रभू म्हणतो, माझ्या लेकरांना मी स्वच्छ करेन. काढूया वचन. एजबेकेलचं पुस्तक काढूया आपण. आणि बायबलमध्ये दिलेला आहे 36 अध्यायामध्ये काढूया. तो प्रभू म्हणतो की मी तुम्हाला स्वच्छ करेन. आम्हाला स्वच्छ करणारा कोण आहे? प्रभू परमेश्वर आहे. कोण आहे आम्हाला स्वच्छ करणारा? परमेश्वर. तुमचा आवाज, कोण आहे आम्हाला स्वच्छ करणारा? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. काढलं वचन 36 अध्याय सर्वांनी काढला. 24 आणि 25 वचन वाचा. कारण मी तुम्हाला राष्ट्रामधून काढून घेईन. कुठून काढून घेईन? राष्ट्रामधून. मी तुम्हाला राष्ट्रामधून काढून घेईन. पुढं आणि सर्व देशातून तुम्हाला एकवटीन आणि तुम्हाला तुमच्या भूमीत आणीन. पुढचं. आणि मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडीन. मग तुम्ही स्वच्छ व्हाल. मी तुम्हाला तुमच्या सर्व विटाळापासून व तुमच्या सर्व मूर्तीपासून स्वच्छ करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण स्वच्छ करणार आहे? परमेश्वर. कोण स्वच्छ करणार आहे? परमेश्वर. कोणी आम्हाला स्वच्छ केलं? परमेश्वराने. लेकरू जर नालच पडला तर कोण स्वच्छ करतो? आई. तो घाण झाला तर कोण स्वच्छ करतो? आई. स्वच्छ करणारा तो देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा मी चिंतन करत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या लेकरांना किती वेळेस मी स्वच्छ केले. शी केलेलं त्यांना मी स्वच्छ केले. रात्र जेव्हा ते लहान होते, बाळ होतं, त्यांचे बाळंतपण आम्ही बदललेलं आहे, त्यांना स्वच्छ केलेलं आहे. जोपर्यंत त्यांना समज नव्हती तोपर्यंत आम्ही त्यांना स्वच्छ केलेलं आहे. पण देव आम्हाला काय स्वच्छ करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हटलं मी तुम्हाला स्वच्छ करेन. माझा स्वच्छ करणारा देव माझ्याजवळ आहे. मला स्वच्छ करणारा देव माझ्याजवळ आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो की मी तुम्हाला स्वच्छ पाणी शिंपडीन, मग तुम्ही स्वच्छ व्हा. मी तुम्हाला तुमच्या सर्व विटाळांपासून, बापरे, सर्व विटाळांपासून आणि
तुमच्या सर्व मूर्तीपासून स्वच्छ करीन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी जेव्हा वाचत होते मला कळालं की अरे एक आई आपल्या लेकरांना कसं स्वच्छ करते, त्याचे कपडे बदलते, त्याला पूर्ण क्लीन करते. हा, कारण ते लेकरू जर खान असं जर समजा जर शेजाऱ्याकडे गेलं तर शेजारी काय म्हणेल, कोणाला नाव ठेवलं? आईला. Praise Lord. हालेलुया. कोणाला नाव ठेवलं? आईला. आईला. तर देवाला नाव नको ठेवायला तर प्रभू आम्हाला पण स्वच्छ करतो. आमेन, आमेन. धन्यवाद प्रभू. Praise Lord. हालेलुया. ही स्वच्छ प्रभूने आणि म्हणून एका वचनात दिले इफिलोमास पत्र 9 अध्यायामध्ये काढणार नाही आपण, त्याच्या रक्ताने आम्हाला स्वच्छ केले. हालेलुया. आम्ही बकऱ्या आणि कोकरे याच्या रक्ताने नाही, त्याच्या जिवंत रक्ताच्या द्वारे, निर्दोष निष्कलंक आणि पवित्र अशा रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला स्वच्छ केले, कारण तो आमची आई आहे. आमेन, आमेन. Praise the Lord. हालेलुया. तो आमची कोण आहे? आई आहे. आईकडे आलेलो होतो आपण. आईच्या जवळ आपण आहोत आणि आईच्या जवळ लेकरू कशाही अवस्थेत जातो, त्या आई जवळ घेते त्याला, कारण ते माझं लेकरू. Yes, amen. Praise the Lord. हालेलुया. माझं लेकरू आहे. आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये अजून काय दिले, प्रभू म्हणतो मी काय करेन, आणि मी तुम्हाला नवे हृदय देईन, आमेन. नवा आत्मा तुमच्यामध्ये घालीन, आणि मी तुमचे पाषाणाचे हृदय काढून देहातून दूर काय यावर तुम्हाला मांसाचे हृदय देईन. मी तुमचे पाषाणाचे हृदय तुमच्या देहातून दूर करून तुम्हाला मांसमय हृदय देईन. जेव्हा आम्ही प्रभूमध्ये नव्हतो आमचं हृदय दगडाप्रमाणे होतं, कठीण होतं, कुणाविषयी प्रेम नाही, कुणाविषयी दया नाही, नीट बोलणं नाही. किती महत्वाची गोष्ट केली प्रभूने आमच्यासाठी. आम्हाला जवळ घेतलं, आम्हाला शिंपडून स्वच्छ केलं, आमच्यामध्ये नवा हृदय घातला. मी तुम्हाला नवा हृदय देईन, तुमचं दगडाचं हृदय मी काढून टाकीन. माझ्या लोकांना कोणी नाव नको ठेवायला, माझ्या लेकरांना, माझ्या लेकरांची कोणी निंदा नको करायला, माझ्या लेकरांना कोणी दोष नको लावायला. पाषाणमय हृदय तुमचं मी काढून टाकीन. ज्या हृदयामध्ये निंदा आहे, ज्या हृदयामध्ये दोष आहे, ज्या हृदयामध्ये प्रीती नाही, ज्या हृदयामध्ये देवासाठी कोणत्याच चांगल्या गोष्टी नाही, जे हृदय फळ देणारं नाही, मी ते काढून टाकलं. प्रभू काढून टाकलं, प्रभूने ते काढून टाकलं. Praise the Lord. हालेलुया. प्रभूने आम्हाला नवीन हृदय दिले बरं का आता. Praise the Lord. प्रभूने आम्हाला काय दिले? नवीन हृदय. आणि प्रभू काय म्हणतो पुढच्या वचनात, मग नवा आत्मा तुमच्यामध्ये घालीन आणि मी तुमचे आणि मी नवा आत्मा घालीन आणि मी तुम्हाला मांसाचं हृदय देईन आणि मी आपला आत्मा तुमच्या आत घालीन आणि तुम्ही माझ्या नियमामध्ये वागाल असे मी करीन आणि तुम्ही माझे विधी पाळाल, आचरेल आणि जो देश मी तुमच्या पूर्वजांना दिला त्यात तुम्ही बसाल, तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव. आमेन. Praise the Lord. हालेलुया. जो देश मी तुम्हाला दिला त्याच्यामध्ये तुम्ही बसाल, त्यामध्ये तुम्ही वस्ती कराल आणि मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. पण तुम्ही माझे लोक होण्या अगोदर, तुम्ही त्या देशात वस्ती करण्या अगोदर मी तुम्हाला एकवटील, मी तुम्हाला सर्व राष्ट्रांमधून एका देशात आणेन, माझ्या भूमीत घेऊन येईल, मी तुम्हाला शिंपडेल, स्वच्छ करेल. स्वच्छ झालं, आता नवा हृदय देईल, नवा आत्मा तुमच्यात घालील. आणि मग प्रभू काय म्हणतोय की त्यानंतर मी तुमच्या आतमध्ये नवे नियम माझे टाकेल आणि तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे वागाल असं मी करेल. आणि प्रभू म्हणतो की मी तुम्हाला त्या चांगल्या देशामध्ये बसवेल, चांगल्या देशामध्ये आणेल आणि मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. Praise the Lord. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका, देवाचं प्रेम एका आईप्रमाणे कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे तो आपल्या लेकरांसाठी उत्तम योजना करतो हे आम्ही शिकलो पाहिजे, याची आम्ही जाणीव ठेवली पाहिजे. आज
अनेक लोक या आईपासून दूर आहेत. अनेक लोक आपल्या निर्माणकर्त्यापासून दूर आहेत. त्याची इच्छा आहे आपल्या लेकरांना स्वच्छ करावं, आपल्या लेकरांना नवीन हृदय द्यावं, नवीन आत्मा घालावा आणि त्याच्या भूमीत त्यांनी ठेवावं. आणि त्याने जो तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईल, ही देवाची योजना आमच्यासाठी आहे. त्याच्या भूमीत आपण राहावं, ही देवाची आमच्यासाठी काय आहे? योजना आहे. योजना आहे. आज आपण ह्या वचनामध्ये खरी आई कोण आहे त्याच्यावरती शिकणार आहोत. प्रेझला बायबलमध्ये दिलेलं आहे, शलोमोन राजाजवळ 2 आया आल्या. किती आया आल्या? त्यांना लहान बाळ झाले होते, 2 लेकरं त्यांना झाली, दोघींना 2 झाले होते. मग काय झालं? पाहूया आपण वचनामध्ये शलोमोन राजाचं आपण बघूया की आई आपल्या लेकरांना ह्या वचनात मी पाहत होते तेव्हा आई जी असते ती आपल्या लेकरांसाठी काय करते? त्याग पण करत असते. प्रेझ लॉर्ड. काय करत असते? त्याग करत असते. आपलं लेकरू ओळखत असते. कितीही लोकांमध्ये ती असू दे पण आपलं लेकरू काय करत असते? ती बरोबर ओळखते. काढूया आपण 1 राज्य की 2 राज्य काढूया बरं. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. दोन राज्ये 1 राज्यामध्ये का? काढा 1 राज्य. 1 राज्य 3रा अध्याय. ह्या 2 आया प्रभू शल्मनाकडे येतात. कोणाकडे येतात? लक्षपूर्वक ऐका. किती आया होते ह्या? 2. त्याने आपल्या लेकरांना जन्म दिलेले असतात. सर्व लक्षपूर्वक ऐका. आता आई कशी असते हे प्रभूने सांगितले. 1 राज्य 3रा अध्याय आणि 16वं वचन. 2 कसबीनी राजाकडे येऊन त्याच्या पुढे उभ्या राहिल्या आणि एक बाई म्हणाली, हे माझ्या प्रभू, मी आणि ही बाई एका घरात राहते आणि हिच्या जवळ घरात असता मी प्रसूत झाले. आणि असे झाले की मी प्रसूत झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी ही बाई पण प्रसूत झाली. तेव्हा आम्ही एका ठिकाणी होतो. आमच्या बरोबर घरात दुसरं कोणी नव्हते आणि आम्ही दोघी मात्र घरात होतो. आणि ह्या बाईचा मुलगा रात्री मेला, कारण ही त्याच्यावर निजली. आणि मध्यरात्री तुझी दासी झोपीत होती, तेव्हा ही उठली आणि हिने माझ्या जवळून माझा मुलगा घेऊन आपल्या उराशी निजवला आणि आपला मेलेला मुलगा माझ्या उराशी निजवला. आणि सकाळी मी आपल्या मुलाला पाजायला उठले तर पहा तो मेला. आणि परंतु सकाळी मी त्याच्याकडे लक्ष लावून पाहिले तेव्हा पहा जो माझा मुलगा मी प्रसवले होते तोच नव्हताच. मग दुसरी बाई म्हणाली, असे नाही तर जिवंत तो माझा मुलगा, मेलेला तुझा मुलगा आहे. तरी पहिली म्हणत राहिली नाही, मेलेला तुझा मुलगा आणि जिवंत माझा मुलगा, असे राजा पुढे त्या बोलल्या. लक्षपूर्वक ऐका. हा 2 कसबीनी होत्या आणि एका घरात त्या दोघीच राहत होत्या. पण दोघी गरोदर होत्या. काय होत्या दोघी? एक पहिल्यांदा प्रसूत झाली, डिलिव्हरी झाली आणि 3ऱ्या दिवशी एक झाली. पण बायबलमध्ये दिलंय की जी 3ऱ्या दिवशी जिने बाळाला जन्म दिला, अचानक त्याच्यावरती पडली, झोपली ती आणि ते बाळ मेलं. तिचं काय झालं? ते बाळ मेलं. आणि त्यानंतर या बाईने काय केलं? रात्री ती दुसरी बाई झोपलेली असताना गपचूप आपलं मेलेलं बाळ त्या बाईच्या जवळ ठेवलं आणि जिवंत बाळ जे त्या बाईचं होतं ते तिच्या जवळ आलं. आणि सकाळी उठल्यानंतर ती आपल्या बाळाला पाजण्यासाठी उठली आणि बघते तर काय, एक मेलेलं बाळ आपल्या जवळ आहे. आणि बायबलमध्ये दिले का तिने आपल्या मुलाला निरखून पाहिलं, टक लावून पाहिलं तर पहा जो माझा मुलगा मी प्रसवले तो हा नव्हता. ती काय म्हटली? हा माझा मुलगा नाही. आई आपल्या लेकरांना 1000 लोकांमध्ये पण ओळखते. 1000 बाळ जरी तिच्या समोर ठेवले, हेच माझं लेकरू. ती म्हणते हा माझं लेकरू. आईच आपल्या लेकराला ओळखू शकते. माहित नाही पण तिला ते तेवढी बुद्धी प्रभूने दिलेली असते का तुझं लेकरू कोणते ना बाकीचं लेकरू कोणते. मी टक लावून जेव्हा पाहिलं तेव्हा मी म्हटलं नाही हे माझं लेकरू. आणि दोघांमध्ये काय झालं
ती म्हणते मेलेला तुझा, ती म्हणते नाही जिवंत माझा, ती म्हणते मेलेला तुझा, ती म्हणते नाही जिवंत माझा. आणि दोघांमध्ये भांडणं झाली. नाही जिवंत माझा आहे, मेलेला तुझा आहे. ती म्हणते नाही मेलेला माझा नाही, जिवंत माझा आहे. आणि मग हे भांडण कोणाकडे गेलं? राजाकडे. राजाकडे गेलं. आज आईचं हृदय कसं असतंय आपण ह्या अध्यायामध्ये बघणार आहोत. बायबलमध्ये दिले. मग काय झालं बघा. तेव्हा राजा बोलला, ती म्हणते जिवंत जो माझा मुलगा, मेलेला तुझा मुलगा आहे. पण ती म्हणते असे नाही, मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत माझा मुलगा आहे. मग राजा बोलला, माझ्याकडे तलवार आणा. काय आणा? तलवार आणा. तेव्हा त्याने तलवार राजापुढे आणली आणि राजा बोलला, जिवंत मूल चिरून 2 भाग करा आणि अर्ध एकीला द्या आणि अर्ध दुसरीला द्या. तेव्हा जिवंत मुलगा जिचा होता तिची आतडी तिच्या मुलाविषयी कळवळली. म्हणून ती बाई राजाला म्हणू लागली, हे माझ्या प्रभू, जिवंत मूल तिला द्या, जीवी मारू नका. पण दुसरी म्हणाली, तो माझा होणार नाही आणि तुझाही होणार नाही, त्याला चिरा. राजा सांगतो काय झालं इथं. राजा म्हटलं, एक तलवार घेऊन या लेकराचे मी तुकडे करतो 2 आणि दोघींना 2 वाटून देतो. पण जी खरी आई होती ती कळवळली, तिचं हृदय तुटलं. ती म्हटली, नाही राजा, मला देऊ नको, तिलाच राहू दे. मला नको, तिलाच राहू दे, पण त्याला चिरू नको. पण खरी आई जी नव्हती, ती काय म्हटली, तिलाही नको आणि मलाही नको. प्रेज लॉर्ड. आज दुष्ट आत्मे मनुष्याला मारण्यासाठी जगात आले. पण खरी आई जो आमचा परमेश्वर असतो ना, तो म्हणतो की नाही, हे माझं लेकरू आहे, मी याला मरू देणार नाही, मी याचा नाश होऊ देणार नाही, मी याला माझ्या जवळ ठेवीन, मी याच्यावर प्रेम करेन. लक्षपूर्वक ऐका. जी आई स्वतःची नाही ती म्हणते मरू दे. पण जी खरी आई आहे, जो खरा आमचा परमेश्वर आहे, तो म्हणतो नाही, याला मारू नका, हा माझा लेकरू आहे, मी याला निर्माण केलंय, मी याला उदरात वाढवलंय, मी त्याला जगात घेऊन आलोय, याला मी जिवंत ठेवी. प्रेज लॉर्ड. हे आईचं हृदय आहे. मला नाही मिळालं तरी चालेल, पण याला मारू नका. पण जी आई नसते ती म्हणते तुला नाही आणि सैतान म्हणतो तुला पण नाही आणि मारून टाकायला, नाश करायला. आणि बायबलमध्ये दिलंय. मग तो राजा म्हटला हीच त्याची खरी आई आहे. आई आपल्या लेकरांसाठी काहीही करायला तयार होते, त्याग करायला तयार होते. लक्षपूर्वक ऐका. म्हणून बायबल सांगते की मी आईप्रमाणे तुमचं सांत्वन करेन. परमेश्वर म्हणतो मी आईप्रमाणे तुम्ही सांत्वन पावाल, तुमचं हृदय आनंदित होईल आणि तुमची हाडे हिरवळीप्रमाणे नवे होतील. तुम्ही ताणाच्या विरुद्ध काय करा, पाणी ओढाल. हे देवाचं हृदय आहे, हे देवाचं हृदय आहे. मी तुमचं सांत्वन करणारा देव आहे, मी तुमचं सांत्वन करणारा देव आहे. फक्त त्या देवावर तुम्हाला विश्वास ठेवायला शिकूया. हृदयापासून, अंधकरणापासून त्या देवाच्या जवळ यायला शिकूया. सर्व जगापेक्षा जास्त त्या देवावर प्रेम करायला शिकूया. तो म्हणतो मी तुमचं सांत्वन करेन. प्रेज लॉर्ड. तो नवीन हृदय देणारा देव आहे, नवा आत्मा घालणारा देव आहे, आम्हाला स्वच्छ करणारा देव आहे, आम्हाला नवीन करणारा तो देव आहे, आमची निंदा तो दूर करणारा देव आहे, आमचा दोष दूर करणारा तो देव आहे, तो आम्हाला पवित्रतेचे वस्त्र घालणारा तो देव आहे, त्याचं लेकरू होण्याचा हक्क तो आम्हाला देणारा तो देव आहे. प्रेज लॉर्ड. आपण बडे बंद करूया. धन्यवाद, धन्यवाद. खरोखर प्रभू तू आमची आई आहे, तू आमचा बाप आहे, तू आमचा पिता आहे, तू आमचा परमेश्वर आहे. तू आम्हाला राष्ट्रातून एकवट केलेला आहे. तू आमचं पाषाण हृदय काढून ओ देव बाप्पा नवा हृदय तू दिलेला आहे.
मांसमय हृदय तू दिलेला आहे, नवा आत्मा तू आमच्यामध्ये घातलेला आहे, चिंपडलेल्या मळ्यासारखं तू आम्हाला केलेलं आहे, ताजतवानं तू आम्हाला केलेलं आहे, तू आम्हाला स्वच्छ केलेलं आहे, तू आमच्यावर प्रभू मोठी दया केलेली आहे. तारणाच्या विहिरीमध्ये आनंदाने पाणी काढण्यासाठी देवा ती तारणाचा विहीर तू आमच्यासाठी झालेला आहे. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. तारणाच्या विहिरीतून आज प्रत्येक जण पाणी पिऊन तृप्त केले जाऊ दे प्रभू. तानेले प्रभूच्या जवळ येऊ. धन्यवाद ईश्वर. मला माहित नाही प्रभू आज मला कोण पाहत आहे, पण जे मला ऐकत आहे प्रभू त्यांना तू पाहतोस. जे मला ऐकत आहे प्रभू त्यांना तू पाहत आहेस. त्यांचं सांत्वन कर, त्यांचं दुःख निराशा दूर कर, त्यांचे अश्रू पुस. कारण तू आम्हाला वचन दिले का मी तुमचं सांत्वन करेन. आई जशी आपल्या लेकरांचं सांत्वन करते तसं मी तुमचं सांत्वन करेन. जरी मी रागी भरलो तरी माझा क्रोध तुमच्यापासून फिरून जाईल. मी तुम्हाला जवळ घेईन, मी तुम्हाला जवळ घेईन. आज जवळ घेण्याची वेळ आली प्रभू. आज तुझ्या लेकरांचं सांत्वन करण्याची वेळ आली प्रभू. आज तुझ्या लेकरांचं अश्रू पुसण्याची वेळ आलेली प्रभू. आज तुझ्या लेकरांची हाडे नवीन करण्याची वेळ आलेली प्रभू. तुझ्या लेकरांवर दया कर, तुझ्या लेकरांवर दया कर. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. थैंक यू जीसस. तूने जन्म दिया, नाम अपना दिया, तूने जन्म दिया, दूध अपना दिया, कैसे भूलूं मैं तेरा मधुआ. यस यस लॉर्ड. कैसे भूलूं मैं तेरा मधुआ. कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम. तूने जन्म लिया, दूध अपना दिया, तूने जन्म दिया, दूध अपना दिया, कैसे भूलूं मैं तेरा मकाम, कैसे भूलूं मैं तेरा मकाम. माँ माँ माँ. कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम. मरियम से कोई पूछे माँ का मकाम क्या है, हन्ना से कोई पूछे ममता का दाम क्या है. मरियम से कोई पूछे माँ का मकाम क्या है, हन्ना से कोई पूछे ममता का दाम क्या है. माँ मैं तो सदके तेरे, माँ जाऊँ वारी तेरे, तू यहोवा का सच्चा मीना, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम, कितना मीठा है माँ तेरा नाम, कितना प्यारा है माँ तेरा नाम. धन्यवाद आई. आम्ही तुझ्या जवळ आलो, तुझ्या लेकरांच्या जीवनात कार्य कर, तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे, तुझ्या लेकरांना तुझ्या कृपेत
घे, तुझ्या लेकरांना तुझ्या मार्गात घे, त्यांना दुसरं हृदय दे प्रभू, त्यांना दुसरा तुझा आत्मा घाल प्रभू. देव दे बाप्पा, तू आमचा देव हो प्रभू. आम्हाला तुझे लेकर तू ठेवलेले आहेत प्रभू. तुझ्या लेकरांना या समय स्पर्श कर, आशीर्वादित कर. अमरातून आज माय बाळाच्या निमित्त परमेश्वर तुझ्या लेकरांना तू स्पर्श कर. तुझ्या लेकराच्या चिंता दूर कर, तुझ्या लेकरांना आरोग्य दे. तुझ्या लेकर परमेश्वर उठून उभे राहू दे. तुझ्या लेकरांचे अश्रू पुसले जाऊ दे. तुझ्या लेकरांचं सांत्वन केलं जाऊ दे. तुझ्या लेकरांच्या जखमा भरल्या जाऊ दे. तुझ्या लेकरांच्या निराशा दूर हो दे. हर एक चिंता येशूच्या नावात निघून जाऊ दे. तुझे लेकर आशीर्वादित कर. पवित्र आत्मा स्पर्श कर. जिथं देवाचा आत्मा आहे तिथं मोकळीकता. तुझे लेकर आशीर्वादित कर. तुझ्या लेकरांची निंदा दूर कर. तुझ्या लेकरांचा दोष दूर कर. तुझ्या लेकरांना परमेश्वर दे बाप्पा. ओ सर्व 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 वाईट परिस्थितीतून मोकळं कर. तुझं गौरव, तुझ्या लेकरांच्या द्वारे तुझं गौरव, तू उंचवला जातो, तू गौरवला जातो. पिता येशूच्या नावात धन्यवाद येशू, तू आमच्या प्रार्थना ऐक. धन्यवाद येशू, तुझं राज्य, तुझं सच्चिव तुझ्या लेकरांमध्ये या देशामध्ये स्वीकारतो देवा. जेव्हा ते सैन्य परमेश्वर देवा या देशाची रक्षा करत आहे देवा, त्यांना तू सांभाळ प्रभू. त्यांची काळजी घे प्रभू. त्यांचं परमेश्वर सांत्वन कर प्रभू. त्यांना सुरक्षित ठेव दे बाप्पा. शत्रूपासून त्यांना रक्षण कर माझ्या दे बाप्पा. आणि दिवा तुझी उपस्थिती त्यांच्या बरोबर असू. हे देश रक्षणासाठी देवा तू त्यांना सहाय्य कर. त्याला सुरक्षित त्यांच्या कुटुंबामध्ये घेऊन ये आणि त्यांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव हो. आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव हो. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून माझ्या देवा तू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.